हॅलो फ्रेंड्स, कधीकधी आपल्याला काही चटपटीत खावंसं वाटतं, परंतु बाहेर जाऊन खाणं शक्य होत नाही. तर अशा वेळी घरीच चटपटीत बनवून खाता येईल असं काळ्या चण्याचं चाट रेसिपी आज आपण बघणार आहोत. हे चाट बनवण्यासाठी घरीच उपलब्ध असलेलं साहित्य वापरून एकदम चटपटीत आणि पौष्टिकसुद्धा हे चाट बनवू शकतो. चला तर मग असं चटपटीत आणि तेवढंच पौष्टिकसुद्धा हे काळ्या चण्याचं चाट बनवायला सुरुवात करूया. हे चाट बनवण्यासाठी इथं काळे चणे घेतले आहेत. हे चणे प्रत्येकाच्या घरात असतातच आणि कोणत्याही किराणा स्टोअर्समध्ये सहज मिळून जातात. हे चणे कोरडे आणि खूप कडक असल्यामुळे आपण ते भिजवून घेणार आहोत. मी इथं 1.5 कप एवढे चणे रात्रभर भिजवून घेतले आहेत. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये 3-4 तास भिजवून घ्यायचे, चांगले भिजले जातात. भिजवून घेतल्यामुळे चणे खूप छान फुलले आहेत. जरी हे चणे भिजवून घेतलेले असले तरीसुद्धा ते आतून कडक असतात, त्यामुळे आपण हे भिजवलेले चणे शिजवून घेणार आहोत. त्यासाठी एका कुकरमध्येच हे सर्व भिजवलेले चणे घालून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही हे पातेल्यामध्ये पण शिजवून घेऊ शकता. आता सर्व चणे घालून झाल्यानंतर यामध्ये 1 ग्लास किंवा गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेऊया. शिजतानाच जर मीठ घातलं तर चण्यालासुद्धा मस्त अशी चव येते. आणि कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे आपले चणे एकदम मऊ असे शिजले जातील. आपले चणे शिजतात तोपर्यंत एका बाउलमध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि पाव चमचा एवढं भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला याचं एक ओलं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी हे सर्व मिक्स करून घेऊया अगोदर. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं एक पातळ असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. हे सर्व मसाले असे पाण्यात मिक्स करून घेतल्यामुळे नंतर आपल्याला जास्त वेळ परतायची गरज पडत नाही. हे सर्व व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि थोडेसे फुललेही जातात. त्यामुळे या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे. आता हे मिश्रण बाजूला ठेवून आपण पुढची स्टेप बघूया. आपल्याला चाटसाठी लागणाऱ्या हव्या त्या भाज्या आपण चिरून घेणार आहोत. सुरुवातीला एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, तो असा बारीक तुकड्यामध्ये चिरून घेऊया. खूप बारीक आणि खूप मोठाही चिरायचा नाही. हे अगदी या प्रकारे आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आपला कांदा चिरून झालेला आहे, तो एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर एक लाल आणि पिकलेला टोमॅटो चिरून घेणार आहोत. टोमॅटो कच्चा घेतला तर खाताना दाताखाली कचकच लागण्याची शक्यता असते, त्यामुळे पिकलेला आणि शक्यतो लाल रंगाचा वापरायचा, म्हणजे चाटमध्ये तो दिसायलाही छान दिसतो. भाज्या चिरून घेताना आपल्याला त्या खूप मोठ्या किंवा खूप बारीक अशा चिरायच्या नाहीत, अशा मध्यम आकारामध्ये आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. आणि टोमॅटो आपला चिरून झालेला आहे. आता इथे एक काकडी घेतलेली आहे, ती आपल्याला अशी बारीक तुकड्यामध्ये चिरून घ्यायची आहे. खूप मोठी नाही, खूप बारीक नाही, अशी मध्यम आकारामध्ये आपल्याला ही चिरून घ्यायच्या आहेत. आपल्या सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. आपला कुकर थंड झालेला आहे आणि आता आपण यामधले चणे जे आहेत ते तुम्ही बघू शकता, एकदम मऊ असे शिजलेले आहेत. शिजलेले चणे एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवूया. आणि आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेऊया. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊया. जिरे फुलले की त्यामध्ये 1 इंच आलं खिसून घेतलं आहे, ते यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या तुकड्यामध्ये कट करून हे आलं वापरू शकता. हे आलं तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही या स्टेपला कढीपत्तासुद्धा वापरू शकता, किंवा तुम्ही जर ओवा घालणार नसाल तर या स्टेपला हिंग घालून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं होतं मसाल्यांचं, ते यामध्ये घालून घेणार आहोत. मसाले असे पाण्यात मिक्स केल्यामुळे ते तेलात घातल्यानंतर करपत नाहीत आणि पटकन परतले जातात. मसाले व्यवस्थित परतून झाले की मग यामध्ये शिजवून जे आपण चणे घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेणार आहोत. शिजवताना जे पाणी वापरलेलं होतं त्यामधलंच 2-4 चमचे आपण यामध्ये पाणी ठेवणार आहोत आणि ते यामध्ये चण्यासोबत घालून घेणार आहोत. चणे खूप कोरडे झाले तर आपल्या चाटची चव बदलते, म्हणून त्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं. आता हे 3-4 मिनटं असं परतून घेणार आहोत. जर चणे खूपच कोरडे वाटत असतील तर शिजवलेले जे पाणी होतं तेच यामध्ये 1-2 चमचे घालून घ्यायचे. चणे थोडेसे परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढा ओवा हातावर असा क्रश करून घालून घ्यायचा. तुम्ही जर हिंग वापरणार असाल फोडणीमध्ये तर ओवा घालायची गरज नाही. आणि हे मसाले सर्व चण्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे पहा, आपले चणे व्यवस्थित परतले आहेत आणि मसालेही चण्याला चांगले कोट झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आणि चणे थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत. चणे पूर्ण थंड करायचे नाहीत, थोडेसे गरम असतानाच ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे.
हे सर्व चणे एका बाउलमध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पुढचे जे मसाले आहेत किंवा भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला मिक्स करायच्या आहेत. चणे आपले बाउलमध्ये काढून झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये 1 चमचा एवढं चाट मसाला आणि चवीपुरतं थोडंसं अर्धा चमचा एवढं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ अगोदर आपण वापरलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे, चाट मसाला आणि मीठ. त्यानंतर यामध्ये आपण चिरून ठेवलेला कांदा यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर काकडी यामध्ये घालून घेऊया. बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर 1 मिरची असे तुकड्यामध्ये चिरून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि पातीचा कांदा होता तो पात आहे ती चिरून यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चाटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकता. असं थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 बटाटा उकडून घेतलेला आहे. तो बटाटा उकडल्यानंतर साले काढून त्याचे तुकडे केलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला जर यामधील कोणती भाजी आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता किंवा तुमच्या आवडीची एखादी भाजी असेल तर ती यामध्ये घालून हे चाट बनवू शकता. चणे गरम असतानाच आपण ह्या सर्व भाज्या त्या चण्यामध्ये मिक्स केल्यामुळे भाज्या एकदम व्यवस्थित अशा चण्यामध्ये मिक्स होतात आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चण्याचं हे एकदम चटपटीत आणि एकदम स्वादिष्ट असं हे चण्याचं चाट तयार झालेलं आहे. तुम्हाला हवं तर चणे मसाल्यामध्ये शिजवून ठेवू शकता. नंतर हवं तेव्हा त्यामध्ये भाज्या ॲड करून हे चाट बनवू शकता. तुम्ही एकदा या प्रकारचा चाट बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मला हे चण्याच्या चाटची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.